हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी श्रेया स्लाव या मराठी YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप-खूप स्वागत आहे. तर फायनली आज आमच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. मे महिन्यातल्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि सायशाची 2 ते 4 दिवसामध्ये स्कूल रिओपनिंग होत आहे. त्यामुळे आज आम्ही आता सर्व तयारी करून डोंबिवलीच्या घरी निघालो आहोत. तर बाकी सर्व तयारी झालेली आहे. पण मला माझ्याजवळ एक बॅग आहे, मॅटर्निटी बॅग आहे. त्याचं मला तुम्हाला रिव्ह्यू दाखवायचा होता. त्यामुळे मी सर्व सामान तसंच ठेवलेलं आहे. तर ही ती बॅग आहे. ही ती मॅटर्निटीची बॅग आहे. पाहू शकता तुम्ही. ही बॅग मी लहान मुलांसाठी स्पेशली कॅरी करते कारण की ज्या सर्व गोष्टी म्हणजे त्यांचं जे पॅम्पर वगैरे असेल त्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट होतात आणि ह्याला इथे तुम्ही पाहू शकता. इथे थर्मास टाइप सुद्धा आहे जिथे तुम्ही गरम वॉटर बॉटल किंवा मिल्क बॉटल तुम्ही ठेवू शकता. त्यासाठी ही जागा आहे आणि इथे सुद्धा एक झिप आहे. ह्या बॅगेला खूप सारे झिप आहेत अशा. ह्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व गोष्टी तुमच्या ॲडजस्ट होतात. खूप छान अशी बॅग आहे. इथे तुम्ही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील, तुमचा मोबाईल असेल, पैसे असतील जे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ही जी झिप आहे ती मला आवडली, की ह्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही सोन्याचं असेल किंवा जे काही सिक्रेट असेल, ज्या सर्व गोष्टी तुम्ही इथे ठेवू शकता. पैसे असतील, सोनं असेल, त्या सर्व गोष्टी इथे आरामात ठेवता येतात आणि ही कोणाला समजून सुद्धा येत नाही. आणि बॅगेच्या शेवटी ज्यावेळी ही झिप आपण उघडतो, ह्या झिपमधून तुमची बॅग एखाद्या वेळेस पूर्णपणे भरलेली असेल, त्यावेळी तुम्ही पॅम्पर किंवा दुसरं काही काढायचं असेल, तुम्ही शॉर्टकटमध्ये इथून काढू शकता. तर अशा प्रकारची ही बॅग आहे. स्पेशली जे डिलिव्हरीसाठी यूज करतात, जे डिलिव्हरीच्या नंतर जे बेबीज होतात, त्यांच्यासाठी ह्या बॅगा जास्त करून यूज होतात. अ, लहान मुलांसाठी म्हणजे बाळांसाठी किंवा आईसाठी ह्या बॅगा उपयोगी आहेत. कारण की मी ही बॅग स्पेशली श्रेयांश झाला त्यानंतर डिलिव्हरीनंतर मी यूज केली होती. ह्या बॅगेला आता 2 वर्ष कंप्लीट झालेली आहेत, पण तरीसुद्धा ह्याची क्वालिटी खूप छानपैकी राहिलेली आहे. काहीही ह्याला झालेलं नाहीये. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन, की ह्या बॅगा तुम्ही ऑनलाईन भेटतात, पण ह्या बॅगा ऑनलाईन घेण्याऐवजी तुम्ही DMartमध्ये जाऊन घ्या. तुम्हाला ह्याची क्वालिटी सुद्धा समजून येईल. कसं आहे, की आपल्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यांची क्वालिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी शक्यतो तुम्ही ह्या बॅगा ऑनलाईन ऑर्डर करू नका. तुम्हाला त्याची क्वालिटी समजणार नाही आणि रिटर्न देताना सुद्धा खूप प्रॉब्लेम होईल. तर तुम्ही ह्या बॅगा तुम्ही DMartमधून पर्चेस करा. मी 2 वर्ष आधी ही बॅग घेतलेली होती. त्यावेळी मला 1100ला पडली. तुम्ही कॅरी करू शकता. ही बॅग मी जास्त करून कुठेही बाहेर जाताना डिलिव्हरीनंतर मी खूप यूज केलेली आहे. सायशाचे कपडे किंवा श्रेयांशचे कपडे, त्यांचं पॅम्पर्स असेल, सर्व गोष्टी ह्यामध्ये खूप छान प्रकारे मॅनेज होतात. तर तुम्ही सुद्धा ही बॅग वापरू शकता. तर आत्ता जवळ-जवळ सर्व तयारी झालेली आहे. तर तुम्हाला हे सर्व सामान मी आतमध्ये ॲडजस्ट करून दाखवते, कशाप्रकारे ह्यामध्ये सर्व सामान बसतं आणि 80% सर्व सामान तुमचं ह्याच्यामध्ये बसू शकतं. जे काही तुमचे स्वेटर, ब्लँकेट्स ह्या सर्व जड गोष्टी असतात, त्या ह्याच्यामध्ये मॅनेज होत नाहीत. कारण की त्या खूप मोठ्या आणि फुलणाऱ्या अशा असतात. त्यामुळे त्या गोष्टी ह्याच्यामध्ये बसत नाहीत. पण बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तर हे आमचं 1 महिन्यासाठी मी घेऊन आलेलं हे सर्व सामान होतं. ते आता जवळ-जवळ सर्व पॅकिंग करणार आहे. सर्व मी एकत्र करून ठेवलेलं आहे हे. तर चला मी तुम्हाला बॅगेमध्ये मी हे सर्व सामान ॲडजस्ट करून दाखवते.
तर ऑलरेडी ही बॅग भरून झालेली आहे. आता सर्व सामान यामध्ये बसलंय. फक्त जे काही मी पापड घेतलेले आहे तरी मी हे DMart मधून आणायला सांगितलेले होते. त्यानंतर ह्या मिरच्या आहेत, सुक्या मिरच्या आहेत आणि हे जे आहेत ते कुरकुरे आहेत काही म्हणजे जे आपण तेलामध्ये तळून खातो, ज्याला आपण फेणे बोलतात आम्ही. आता काही माहित नाही त्याला काय बोलतात. तर ह्या सर्व गोष्टी मी दुसऱ्या बॅगेमध्ये कॅरी करणार आहे. आणि हे जे आहेत हे फक्त जातानाचे कपडे मिळलेले आहेत घालायचे. बाकी सर्व झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. ह्यामध्ये पॅम्पर्स वगैरे सर्व बसलेलं आहे सर्व. तर तुम्ही सुद्धा ही बॅग कॅरी करू शकता. निघायच्या टाइमला पाऊस चालू झालाय. तर आमची आता तयारी झालेली आहे. ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग ज्यामध्ये सर्व खाऊ वगैरे भरलेलं आहे. फरसाण वगैरे दिलेलं आहे बाबांनी. खाणार आहेस आताच? नाही तू इथे राहा का ग? तर आता आम्ही निघालोय. पाऊस सुद्धा थांबलाय. पाऊस खूप पडत होता. आता पाऊस सुद्धा थांबलेला आहे. आता आम्ही थोड्या वेळाने निघू इथून. चला आता डोंबिवलीला तिकडे जाऊन शूट करूया सर्व. सायशीकडे कुठे आलो आहोत आपण? तर वसई स्टेशन आहे. नवीन बांधलेलं आहे वसई स्टेशन ना. आणि कुठे राहिले? तर फायनली आम्ही डोंबिवलीला घरी पोहोचलो. तेव्हा सर्वात आधी मी इथून जाताना तुळशीच्या बिया जे दुसऱ्या कुंडीमध्ये पेरून गेली होती त्याची लागवड झाली की नाही ते आधी येऊन बघितलं. तर हे सर्व असं बहरलेलं दिसलं. हे बघून खूप छान वाटलं. आम्ही इथे 16 जूनलाच आलो आहोत. हा शूट तेव्हाचाच केलेला आहे पण घरामधला सर्व पसारा आवरण्यामध्ये आणि सायशाच्या स्कूल तयारीमध्ये पूर्ण वेळ निघून गेला. 2 ते 3 दिवसांनी आता वेळ भेटल्यानंतर मी हा व्हिडिओ अपलोड करते. आय होप की तुम्ही सर्वजण समजून घेतील.
तर बुक्स आधीच घेतलेले होते. त्यांना तिच्यासाठी नोटबुक्स, अम्ब्रेला, रेनकोट, माझ्यासाठी सुद्धा एक अम्ब्रेला घेतली आणि मस्त पाऊस पडलेला होता. त्यामुळे निसर्गाचा आनंद घेत मस्त ग्रीनरी बघत घरी आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या या नवीन YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.